हाय हॅलो नमस्कार. मी मोनिका तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये. तर गावाकडून मावशी आली होती. मग मी, आई आणि मावशी आज देहूचं दर्शन घेण्यासाठी निघालो होतो. गावाकडून आलेल्या माणसांचं काय असतं की आपल्याला देहू आणि आळंदीचं दर्शन व्हावं. आणि आमच्या घरापासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरच हे देहूचं मंदिर आहे. आणि हे देहूमध्ये जाताना ही कमान लागते आणि कमानीच्या आतमध्ये गेल्यानंतर मंदिर लागतं. आणि मग आम्ही तिथे मंदिरापाशी पोहोचलो आणि तिथेच एक मुलगा टिळा लावत होता. मग आम्ही सर्वांनी त्यांच्याकडून टिळा लावून घेतला. आणि देहू हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आहे. आणि त्यांचे अभंग तर आजही लोकांना प्रेरणा देतात आणि खूप सुंदर अभंग आहेत त्यांचे. आजही लोक ते म्हणतात आणि त्यांना त्याच्यामुळे सर्वांना प्रसन्नही वाटतं. आणि तिथं गेल्यानंतर भजन आणि टाळ्यांचा तर आवाज नक्की येतो. तर मग सर्वांनी टिळा लावून घेतला आणि नंतर मग आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. तर जातानाच आम्हाला देहूच्या चिंतामणी म्हणजेच गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती दिसली आणि आम्ही तिथेही दर्शन घेतलो. आणि नंतर मग अजून पुढे जायला निघालो, मंदिराकडे जायला निघालो. आणि जाताना इथे खूप स्टॉल आहेत लहान मुलांच्या खेळण्याचे, खाण्यापिण्याचे, तुम्ही बघू शकता. आणि नंतर पुढे गेल्यानंतर अजूनही खूप स्टॉल आहेत जिथे सर्व महिला गर्दी करतात. असं स्टेशनरीचं खूप मोठं दुकान आहे, प्रसादाचं आहे, नारळ हार यांचं आहे आणि अशी खूप दुकानं आहेत. मग नंतर आम्हाला नारळ आणि फुलं घ्यायची होती. मग आम्ही एका वयस्कर आजीकडूनच घेतली, ज्याच्यामुळे त्यांना आपण काहीतरी आज विक्री केली आहे याचं समाधान मिळेल. आणि त्यांना सोलता येत नव्हतं तरी ते सोलत होते. मग शेवटी आई म्हणली की बघू मीच सोलते नारळ. आणि आम्ही नारळ सोलून मंदिराकडे जायला निघालो आणि तिथे पोहोचलो. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. आणि इथूनच आपल्याला संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी प्रवेश करायचा आहे. हे मेन महाद्वार आहे. आणि मग इथे आम्ही काहीसे फोटो काढले आणि नंतर मग मंदिराकडे जायला निघालो. आणि जातानाच मंदिरामध्ये जातानाच एक कासव लागतं. मग तिथे दर्शन घेतलं, फुल वाहिलं आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सुंदर अशी भव्य रचना केलेली आहे. आणि मग नंतर आम्ही विठ्ठल आणि रुक्मिणींचं दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये उभा राहिलो. आणि हे हे मंदिर का एवढं म्हणजे फेमस आहे तर इथे संत तुकाराम महाराजांना स्वतः विठ्ठल आणि रुक्मिणी येऊन यांनी दर्शन दिलं होतं. म्हणून इथे त्यांचं विठ्ठल आणि रुक्मिणींचं स्वयंभू मूर्ती म्हणून रचना केलेली आहे आणि खूप मोठं मंदिर बांधलेलं आहे. आणि इथे आम्ही दर्शन घेतलं आणि जास्त काही मला व्हिडिओ बनवता आला नाही. मग नंतर बाहेर आलो आणि इथे त्याच्या साईडलाच इथे श्रीरामांचं मंदिर आहे जिथे राम, सीता आणि लक्ष्मण यांची सुंदर अशी मूर्ती आहे. तिथेही दर्शन घेतलो आणि नंतर बाहेर निघालो. आणि तिथे आज महाप्रसाद वाटप चालू होतं. मग लगेच माऊ क्रिशाला सर्वांना प्रसाद घेतला आणि सर्वांनी समाधानाने खाल्ला. आणि नंतर मग आम्ही पुढे जायला निघालो. तर क्रिशाला खूप तिथे खेळावंसं वाटत होतं कारण खूप पटांगण होतं तिथे. मग सर्वजण आम्ही तिथे निघालो. तर क्रिशाला हातही धरायचं नव्हता, तिला फक्त खेळायचं होतं. आणि मग नंतर तिथे पुढे गेल्यानंतर एक हरेश्वर मंदिर आहे जिथे महादेवाची पिंड खूप सुंदर आणि भव्य मूर्ती आहे. मग तिथेही आम्ही महादेवाच्या पिंडीचं पाया पडलो आणि मग बाहेर आलो. आणि तुम्ही बघू शकता किती मोठं पटांगण आहे आणि खूप सुंदर असं रचना केलेली आहे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरांची. आणि खूप भव्य असं बाहेर पण खूप भव्य अशी जागा आहे. आणि मग नंतर आम्ही हे संत तुकाराम महाराजांचं मंदिर जे शिळा मंदिर म्हणून ओळखलं जातं, जे संत तुकाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या धाकट्या मुलाने बांधलं होतं. पण नंतर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022मध्ये पुनर्विकास केलेला आहे. आणि खूप सुंदर अशी संत तुकाराम महाराजांची ते मूर्ती आहे. आणि मग आम्ही तिथेही दर्शन घेतलो. आणि बाहेर बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. तुळशी वृंदावन पण खूप छान असं बांधलेलं आहे. मग नंतर इथेही सर्वजण पाया पडतात. आणि मग नंतर आम्ही
पुढे गेलो आणि नंतर आम्हाला पालखीचं दर्शन घ्यायचं होतं माऊला, आम्हाला सर्वांनाच. मग आम्ही आतमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो आणि पालखीचंही दर्शन घेतलं आणि मग नंतर बाहेर निघालो. आणि आता आम्ही इंद्रायणी नदीच्या काठी चाललो होतो, जिथे सर्वजण पाय धुतात. मग माऊला, आईला सर्वांना पाय धुवायचे होते. मग आम्ही तिथे गेलो आणि खूप अशी मोठी नदी आहे ही. आणि मग तिथे आम्ही सर्वांनी पाय वगैरे धुतले, माऊचे वगैरे फोटो काढले. पण हे दृश्य मला अजिबात आवडलं नव्हतं. तिथे मुले पोहतात, कपडे धुतात वगैरे. पण जाऊ दे, असो, कारण देवाचं ठिकाण आहे म्हणल्यावर स्वच्छता तर पाहिजेच. आणि नंतर मग आम्ही बाहेर आलो आणि ऊसाचा रस मस्तपैकी एन्जॉय केला. आणि नंतर अजून एका मंदिराकडे जायचं होतं, जिथून संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते आणि कोणत्या झाडापासून गेले होते हेही माऊला दाखवायचं होतं. मग ते दाखवण्यासाठी आम्ही तिथे गेलो. आणि खरंच खूप मोठं असं हे वृक्ष आहे अजून पण. आणि इथे संत तुकाराम महाराजांची बीज असेल त्यावेळेस हे झाड अजूनही हालतं. आणि इथे संत तुकाराम महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे. इथे सर्वजण दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. तुकाराम बीजला तर खूपच गर्दी असते, इथे जत्राच भरते. आणि नंतर इथे सर्व त्यांनी अभंग लिहिलेले आहेत आणि खूप सुंदर अशी छायाकृती केलेली आहे, ज्यातून आपल्याला समजेल की त्या काळात काय झालं होतं, काय नाही. वयस्कर माणसं तर खूप आश्चर्याने बघतात आणि आपल्याला ही आश्चर्यजनक गोष्ट आहेच, कारण खूप सुंदर अशी भव्य रचना आहे याची. आणि खरंच हे झालं आहे असं वाटतं तिथे गेल्यानंतर. संत तुकाराम महाराजांची अशी मूर्ती बघितली तरी वाटतं की ते खरंच अजून पण आहेत. आणि नंतर खूप असे अभंग लिहिलेले आहेत. आणि मग नंतर हे सर्व मी अजून एकदा कधीतरी गेले तर पूर्ण अशा अभंगाचा एकदा व्हिडिओ नक्की बनवेन. आणि नंतर मग आम्ही नांदुरकीच्या वृक्षांचं सर्वांनी दर्शन घेतलं. आणि ह्याचं बोट बघा अजून किती भक्कम आणि मजबूत आहे. आणि नंतर मग इथे काही गवळण्या अभंग गात होत्या. वारकरी संप्रदाय म्हणजे इथे पण महाप्रसाद चालूच होता. मग इथे वारकरी आलेले जे भजन कीर्तनसाठी आले होते ते भजन गात होते. मग तिथे माऊही जाऊन बसली आणि तिने भजनाचा लाभ घेतला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच मी नवीन ब्लॉग घेऊन येत जाईन. चला तर मग बाय.